नमस्कार मंडळी. तुम्ही रोज देवापुढे दिवा लावता का? आणि दिवा विझल्यानंतर उरलेली अर्धवट जळलेली वात सरळ कचऱ्यात टाकता का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अनेक घरांमध्ये नकळतपणे एक चूक होत असते आणि ती चूक म्हणजे देवकार्यात वापरली जाणारी सामान्य वात. ती तुम्ही सामान्य समजून कचऱ्यात फेकून देणे हे अगदी चुकीचे आहे. आपल्या संस्कृतीत आणि परंपरेत देवासाठी वापरलेल्या प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अर्धवट जळलेली वात का फेकू नये, तिचे धार्मिक महत्त्व काय आहे, तिचे योग्य विसर्जन कसे करावे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाची पूजा करतो, देवापुढे दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, प्रार्थना करतो. या सर्व गोष्टीतून आपल्या मनाला शांती मिळते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. पण या पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंबद्दल अनेकदा आपल्याला पुरेशी माहिती नसते. त्यातलीच एक वस्तू म्हणजे जळालेली वात. ही वात जरी साध्या कापसाची बनलेली असली तरी ती देवापुढे प्रज्वलित झाल्यानंतर पवित्र मानली जाते, कारण ती देवाच्या चरणी अर्पण केलेली असते. ती आपल्या श्रद्धेचे प्रतीक असते, ती आपल्या भक्तीची साक्ष असते. दिवा जळत असताना वात स्वतःला जळते आणि प्रकाश देते. यामध्ये खूप सुंदर संदेश दडलेला आहे. स्वतःचे अहंकार आणि नकारात्मकता जाळून इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणे हा दिवा आपल्याला रोज शिकवतो. म्हणून दिवा विझल्यानंतर उरलेली वात सामान्य वस्तू नसून पहिली जात नाही. अनेक लोक विचारतात, अर्धवट जळलेली वात कचऱ्यात टाकली तर काय होते? अनेक समजुती आणि लोकपरंपरा आहेत, पण मुख्य गोष्ट भीतीची नाही. मुख्य गोष्ट आहे श्रद्धेची. आपण ज्या वस्तू देवासाठी वापरतो त्यामध्ये त्याचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. आपण देवाच्या फोटोला कचऱ्यात टाकत नाही, पूजेतील फुले आदराने विसर्जित करतो. त्याचप्रमाणे वातीचाही सन्मान करायला पाहिजे. ह्या अर्धवट जळलेल्या वातीचे नेमके काय करावे? सर्वात सोपी आणि पारंपरिक पद्धत म्हणजे ही वात झाडाच्या मुळाशी ठेवणे. आपल्या पूर्वजांनी ही पद्धत अनेक वर्षांपासून जपली आहे. पिंपळ, वड, औदुंबर किंवा कोणत्याही स्वच्छ झाडाच्या मुळाशी ही वात ठेवता येतात. असे केल्याने नैसर्गिकरित्या ती वात मातीत मिसळतात आणि त्यांचा सन्मानही राखला जातो. दुसरी पद्धत म्हणजे निर्मल्यासोबत विसर्जन करणे. पूजेत वापरलेली फुले, हार, अक्षदा आणि इतर साहित्य जसे आपण आदराने विसर्जित करतो तसेच वातीही त्यामध्ये ठेवता येतात. काही ठिकाणी वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याची परंपरा आहे, परंतु पर्यावरणाचा विचार करून आणि स्थानिक नियम पाळूनही हे करावे. मंडळींनो, काही चुका अशा आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजेत. पहिली चूक म्हणजे वाती सरळ कचऱ्याच्या डब्यात टाकणे. दुसरी चूक म्हणजे घरात कुठेही विखुरलेल्या ठेवणे. तिसरी चूक म्हणजे वातीवर पाय पडेल अशा ठिकाणी टाकणे. आणि चौथी चूक म्हणजे देवघरात खूप दिवस साचू देणे. या गोष्टी टाळल्या तर आपल्या घरातील पूजेची शिस्त आणि पवित्रता कायम राहते. श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी तर दिव्याचे विशेष महत्त्व आहे. अनेक भक्त रोज स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावतात आणि काही भक्त सकाळ संध्याकाळ नामस्मरणासोबत दिवा प्रज्वलित करतात. काही जण गुरुवारी विशेष सेवा करतात. या सर्व सेवांमध्ये दिवा हा श्रद्धेचा केंद्रबिंदू असतो. म्हणून दिव्याची वात देखील आदराने हाताळणे आवश्यक आहे. मंडळींनो, जेव्हा आपण एखाद्या पाहुण्याला घरी बोलावतो तेव्हा त्याच्या स्वागतापासून ते निरोप देईपर्यंत सर्व गोष्टी काळजीपूर्वक करतो. त्याप्रमाणे देवासाठी वापरलेल्या वस्तूंचा
आदरही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत केला पाहिजे. अनेक ज्येष्ठ व्यक्ती सांगतात की घरातील दिवा लावण्याची परंपरा केवळ धार्मिक नाही तर आध्यात्मिक देखील आहे. दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो. त्याप्रमाणे आपल्या मनातील भीती, नकारात्मक विचार आणि अस्वस्थता दूर करण्याचे प्रतीक म्हणजे दिवा. त्यामुळे दिवा ही संबंधित प्रत्येक गोष्ट आदराने हाताळणे ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. काही लोक विचारतात की जर चुकून वात कचऱ्यात गेली असेल तर काय करावे? अशावेळी घाबरण्याचे कारण नाही. देव भावना पाहतो. जर नकळत ही चूक झाली असेल तर मनापासून क्षमा मागा आणि यापुढे योग्य काळजी घ्या. श्रद्धा ही भीतीवर नाही तर प्रेम आणि आदरावर आधारलेली असते. मंडळींनो, आपल्या घरातील लहान मुलांना देखील या गोष्टी शिकवणे आवश्यक आहे. मंडळींनो, आजपासून आपण एक छोटासा संकल्प करूया. देवासाठी वापरल्या गेलेल्या कोणत्याही वस्तूचा अपमान करणार नाही. पूजेतील फुले असोत, अक्षदा असोत किंवा दिव्याची वात असो, प्रत्येक गोष्टीचा आदर करूया. कारण अशा छोट्या गोष्टींमधूनच आपल्या संस्काराची ओळख निर्माण होते. कदाचित ही माहिती काही लोकांना साधी वाटेल, पण अशाच साध्या गोष्टी आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कमीत कमी 5 भक्तांना शेअर करायचा आहे. तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.